Hello students, welcome to Sanjeevan family. Myself Nikhil Bhosle, being mechanical graduate from Manipal University and postgraduate MBA from IIM Meerut. Now you are physics faculty. But before starting physics, we are going to see some chapters of mathematics that are mathematical tools. Okay. It doesn't mean I am your mathematics teacher. I will teach you physics, but these chapters, some introductory chapters of mathematics, which are very essential for physics, and some chapters of chemistry. ठीक है? मग आपण हे आधी का शिकतोय? बिकॉज जे मॅथमॅटिक्सचे चॅप्टर आहेत, जे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला इम्पॉर्टंट आहेत, ते 12 च्या एंडला आहे. अँड नाउ यू आर इन द स्टार्ट ऑफ 11. मग 11 चा पूर्ण वर्ष, 12 चा हाफ इयर, म्हणजे जवळपास दीड वर्षानंतर तुम्हाला मॅथ्स मध्ये शिकायला मिळणार. पण तोपर्यंत तुमच्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे बरेचसे इम्पॉर्टंट चॅप्टर जे आहेत ते वीक होऊ शकतात, विच आर न्यूमेरिकल बेस्ड चॅप्टर्स. ठीक आहे. सो फॉर दॅट वी आर गोइंग टू सी सम मॅथमॅटिकल टूल्स म्हणजे काय, हत्यार. ठीक आहे. अशी काही टूल्स आहेत मॅथ्सचे जे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला इम्पॉर्टंट आहेत. तर कोणते कोणते असतील? तर पहिला आहे फंक्शन्स. Some mathematical functions. Then we are going to see vectors. Then log, that is logarithm. Here calculus. In calculus we are going to see differentiation and integration. These are some chapters which are going to see in mathematical tools, which are very essential for physics and chemistry. हे जर आपल्या चॅप्टर्स आले, even though the students which are preparing for NEET, जे लोक नीट साठी प्रिपेअर करतात, माझा असं सजेशन आहे की तुम्ही मॅथमॅटिक्स सोडू नका. ॲटलिस्ट फॉर 11 कीप द मॅथमॅटिक्स. 12th मध्ये गेल्यानंतर तुम्ही मॅथ्सला लीड करू शकता, कारण त्याचा यूज तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री. हा, जे लोक जेईला आहेत, जे लोक इंजिनिअरिंगची तयारी करणार आहेत, त्या लोकांना बायोची गरज नाही आहे. पण जे लोक नीटची तयारी करतात त्यांनी मॅथ्स 11 कोणता का दिला असला पाहिजे. आणि तरीही तुम्हाला मॅथ्स नकोच आहे, म्हणजे नॉट इंटरेस्टेड इन मॅथमॅटिक्स, असे पीपल्स असतील तर त्यांनी हे लेक्चर्स आपण जरूर अटेंड करा. आणि तुम्ही मॅथ्स जरी नाही तुम्ही हे केलं तर हे लेक्चर्स तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीला युजफुल ठरणार आहे. आपण बघूया. पहिल्यांदा विल स्टार्ट विथ सम बेसिक फंक्शन्स, मॅथमॅटिकल फंक्शन्स. ठीक आहे. आउट ऑफ दॅट फंक्शन्स, सम फंक्शन्स यू हॅव स्टडीड इन 10th क्लास. ठीक आहे. मॅथमॅटिकल फंक्शन्स. Example, in 10th class you have seen linear equation. This is 1 degree polynomial. Then quadratic equation. This is 2 degree polynomial. ठीक है. हे आपण बघितलं होतं 10th क्लास मध्ये. यू हॅव सीन लिनियर इक्वेशन्स, क्वाड्रॅटिक इक्वेशन. 1 डिग्री म्हणजे काय होतं? फॉर एक्झाम्पल, आता इक्वेशन मध्ये इज इक्वल टू 0 असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण इज इक्वल टू 0 असतं. फॉर एक्झाम्पल, ax plus by plus c is equal to 0. दिस इज लिनियर इक्वेशन. लिनियर म्हणजे काय? h ची पॉवर किती आहे? 1 आहे. y ची पॉवर किती आहे? 1 आहे. इथं काही नाही आहे म्हणजे पॉवर 1 आहे. इथं पण काही नाही म्हणजे पॉवर 1 आहे. And this is linear equation. In case of quadratic equation, it is ax square plus bx plus c is equal to 0. This is quadratic equation. But this equation is of degree 2. Highest power is degree 2. So 2 degree polynomial. इथं आहे ना x ची पॉवर 2 आहे. So हे quadratic equation आहे. पण ज्यावेळी इक्वेशन म्हणतो आपण, that time it is equal to 0. Is equal to 0. मग तुम्ही म्हणणार हे इक्वेशन आहे का सर?
plus 7y is equal to -9 हे इक्वेशन आहे का is equal to 0 तर नाहीये पण हे इक्वेशन आहे कसं if I take 4x plus 7y minus 9 to this side it will become plus 9 हे जे minus 9 आहे कुठल्या साइडला on RHS it will become plus 9 on LHS is equal to 0 इथं काय करणार आहे 0 करणार आता ही इक्वेशन आहे सो हे जे आहे in 10th class we have seen this type of functions हे quadratic function आहे quadratic इक्वेशन आहे linear इक्वेशन आहे बट हे काय आहे this is the first type of function that is polynomial function why polynomial function linear function quadratic function cubic function power 3 असेल तर cubic degree 3 असेल तर cubic function degree 4 असेल तर quadruple function आणि degree जर above 4 असेल तर we can say polynomial function poly ठीक आहे ना एक असेल तर 1 डिग्री आहे ना 2 असेल तर 2 डिग्री सो त्याला आपण म्हणतो polynomial function so first type of function is polynomial function polynomial function असे आधीमध्ये मी शॉर्ट फॉर्म लिहिले जसं इक्वेशनला मी असं लिहिलं ठीक आहे नाउ पॉलिनॉमियल फंक्शन आता याचा स्टँडर्ड फॉर्मॅट कसा आहे f of x is equal to x to the power n किंवा a x to the power n plus b x to the power n minus 1 पावर एक एक कमी होत जाते plus c x to the power n minus 2 suppose and last term suppose z है किंवा लास्ट टर्म किती आपण म्हणूया की काहीतरी कॉन्स्टंट सो x ची पॉवर एक एक कमी होत चालली तर c कॉन्स्टंट आहे आपण इकडे एक कॉन्स्टंट p असेल सो n डिग्री पॉलिनॉमियल n डिग्री इक्वेशनला आपण काय म्हणतो पॉलिनॉमियल दिस इज पॉलिनॉमियल फंक्शन पण f of x म्हणजे सो इट इज अ फंक्शन ऑफ x सो y is a function of x that means what y depends on x y is a function of x that means y depends on x आता आपण इथं एक ग्राफ ड्रॉ करूया हा आहे x एक्सिस हा आहे y एक्सिस ज्या ज्या क्वांटिटी आपण x एक्सिस वर प्लॉट करतो त्याला आपण काय म्हणतो ऍक्सिस म्हणतो ज्या ज्या क्वांटिटी आपण y एक्सिस वरती ड्रॉ करतो त्याला आपण ऑर्डिनेट म्हणतो म्हणजे एखादा जर कोऑर्डिनेट असेल तर तो कोऑर्डिनेट काय असतो x आणि y x ला तुम्ही काय म्हणता ऍक्सिसचा y ला काय म्हणता ऑर्डिनेट and combining these two will become coordinates x and y coordinate axis and coordinate okay combines to coordinate then हे जे axis आहे on the x axis x कसा कसा आपण इथे पुट करणार त्यानंतर y ची व्हॅल्यू बदलत जाणार ओके सपोज हा एखादा ग्राफ असा बनला तुम्ही टेन्थ ग्राफ मध्ये एखाद्या लाईनचा ग्राफ ड्रॉ केला स्ट्रेट लाईन so x is an independent function x जे काय independent variable and x put केल्यानंतर y ची व्हॅल्यू मिळणार आहे and that y depends on x so y is dependent variable so इथं आपण x y ड्रॉ करू समजा q इथं असेल आणि p इथं असेल तर कोण इंडिपेंडेंट असणार आहे q असणार आहे इंडिपेंडेंट आणि p असणार आहे डिपेंडेंट कारण का y f मग याचा नक्की मीनिंग काय एखादा एक्झाम्पल दिल्यानंतर तुम्हाला कळेल फॉर एक्झाम्पल y is equal to x plus 7 असा नाउ बघा ही प्रोसिजर तुम्ही केली आहे in 10th class x y as you go on substituting the different values of x you will get the different values of y जसं तुम्ही x ची व्हॅल्यू वेगळ्या व्हॅल्यू पुट करणार you will get different values of y y कुणावर डिपेंड आहे y is equal to value of x plus 7 म्हणजे y is dependent function of x next तुम्ही काय पुट करा next व्हॅल्यू पुन्हा 0 पुट केली तर 0 plus 7 y 7 x व्हॅल्यू 1 पुट केली 1 plus 7 8 when x is equal to -1 minus 1 plus 7 minus 1 it will become 6 okay so as we go on changing the values of x the values of y will change that means x is independent variable and y is dependent variable y is a function of
सपोज आणखी एखादा आपण बघूया y इज इक्वल टू x स्क्वेअर. y इज इक्वल टू x स्क्वेअर असेल तर काय होऊ शकतं आणखी सी x y अगेन 0 पुट करूया आपण इथं 0 पुट केलं तर 0 चा स्क्वेअर it will become 0. Value of y becomes 0. Suppose value of x is 1, 1 square it will become 1. Suppose value of x is minus 2. आता minus 2 का square minus 2 into minus 2 minus 2 multiplied by minus 2 ठीक है ना minus 2 into minus 2 minus minus cancel 2 into 2 4. So as we go on changing the values of x we will get the different value of y. That means y is dependent on x. यालाच म्हणतात y is the function of x. So y is equal to f of x. So कुठे इथं f of x आलं तो इथं पण आपण याला असं पण लिहू शकतो f of x is equal to x plus 7. इथं असं लिहू शकतो f of x is equal to x plus 7. का f of x म्हणजे काय y f of x म्हणजे काय y function of x. x हे function of x आहे y सुद्धा काय आहे x चा एक फंक्शन आहे ठीक है. सो या प्रकारे आपण याला लिहू शकतो. सो दिस इज फर्स्ट टाइप ऑफ फंक्शन दॅट इज पॉलिनॉमियल. यामध्ये साइन नसतं साइन कॉस वगैरे ट्रिग्नॉमेट्री शिकतात ते नाही यामध्ये किंवा लॉग नाही आहे. सो या टाइपला काय म्हणायचं पॉलिनॉमियल फंक्शन. फक्त डिफरंट डिग्रीज ऑफ x आर देयर. आपण काय करूया एका ग्राफ करूया. सपोज यामध्ये एक्झाम्पल घेऊ आपण f of x is equal to x. याची ग्राफ स्टुडंट जे आता मी बोलत होतो ठीक आहे ऑफलाइन लेक्चर नाही आहे ऑनलाइन लेक्चर आहे. इन केस ऑफ ऑफलाइन लेक्चर विल गेट द टाइम फॉर डिस्कशन म्हणजे काय नोट्स लिहिणं वा टायपिंग मीटिंग मध्ये कोणतं नोट लिहिण्यासाठी नोट्स लिहिणे इथं जर मी सडनली जर बोर्ड बंद केला तर तुम्ही व्हिडिओ कॉल करा पाठीवर जा आणि परत त्याच्यावर लिहून घ्या. दिस ग्राफ्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द डेली पार्ट ऑफ दिस. नाउ f of x is equal to x असं फंक्शन आहे. f of x म्हणजे काय आपण आता बघू f of x म्हणजे काय तर y because it is a function of x. Function of x is equal to y is equal to x. So y is equal to x म्हणजे बरोबर आहे. y is equal to x. सिंपल है ना टेबल ड्रॉ करायची गरज नाहीये. पण जर x ची व्हॅल्यू नसली तर काय करायचं x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 2 पहिला पण हा 0 1 then 1 2 1 2 इथं आपण व्हॅल्यू 2 करायची इथे व्हॅल्यू 2 करायची y is equal to x. What is it? You can fix it. You can fix the value. 5 over 3 la इकडे value value नाही. इकडे जर आपण minus 3 घेतला x ची value minus 3 इथे minus 3 होते आणि त्याला इथे केला इथे y ची value घेतली. So this is the law of x is equal to y. या ग्राफ को
You have seen this type of curve in tenth class also. In quadratic equation. Already in tenth class बघितले ते. आठवा curve. This is the curve when equation doesn't have any solution. No solution. This is for equal solution. And this is two real and discrete solution. Two real and discrete solution solution झालं solution मध्ये रूट नसतं. किंवा number of zeros two zeros, two equivalent, two equivalent, two different zeros. Here, two
will become 4. That means f of minus x is equal to f of okay. X value became minus 2 है, so इथून मी काय लिहू शकतो f of 2 इथं काय लिहू शकतो f of minus 2. मग जर f of minus 2 is equal to f of 2 इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू सेम असते म्हणजे फंक्शन by substituting value of x just before minus sign आणि तो मॅग्निट्यूड सेम आहे फक्त दोघांचे साइन बदलले बघा इथे पण x आहे इथे पण x आहे only it differs by sign आणि काय इथे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आणि साइन बदलून सुद्धा जर दोन्हीच्या व्हॅल्यूज सेम असतील व्हॅल्यू सेम आल्या का नाही याची 4 आणि याची 4 म्हणजे इथे प्लस x असू दे किंवा मायनस x असू दे दोघंही तेव्हा सेम येतील that kind of definition for so this is the definition f of minus x is equal to f of हे दोघांसाठी सेम असतील म्हणजे तुम्ही x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पुट करा किंवा निगेटिव्ह पुट करा if we are getting the value of y त्याचा अर्थ काय ते f of minus x साठी मी काय लिहू शकतो y and x is equal to minus 2 y ची व्हॅल्यू केव्हा x ची व्हॅल्यू जेव्हा minus 2 पुढे ती कोणाच्या बरोबर आहे value of y when x is equal to plus 2 x ची व्हॅल्यू जेव्हा plus 2 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू आली आहे 4 आहे कितना ते बोलणार आहे y ची अशी व्हॅल्यू जेव्हा x ची व्हॅल्यू किती आहे -2 आहे ती पण किती आहे 4 आहे म्हणजे 4 is equal to 4 value of y when x is equal to 2 and value of y when x is equal to -2 हे जेव्हा इक्वल असतील तेव्हा त्यांना आपण इव्हन म्हणतो त्याच्या अपोजिट आहे ऑड फंक्शन बरोबर goes by the sign जी x ची व्हॅल्यू आहे ती इथं पण x आहे इथं काय मायनस x म्हणजे काय x ची व्हॅल्यू साइन ला डिफर झाली त्याचं चिन्ह जे आहे ते इथं पॉझिटिव्ह होतं त्याला इथं निगेटिव्ह लिहिलं आहे तर y च्या व्हॅल्यू सुद्धा ही जर पॉझिटिव्ह असेल तर ही कशी आहे त्याला मायनस साइन लागली आहे पूर्ण व्हॅल्यू पण निगेटिव्ह येणार फॉर एक्झाम्पल बघा सपोज y किंवा f of x असेल x cube now tell me what is f of 2 that means what f of 2 हा 2 कुणाचा आहे this 2 is in place of x बरोबर ना हा 2 कुणाचा आहे x चा आहे म्हणजे x ची व्हॅल्यू 2 झाली so 2 cube means what 8 2 cube is 8 now suppose f of -2 आता हा -2 कुणाचा आहे is -2 f of x असतं ना म्हणजे x ची व्हॅल्यू -2 आहे ठीक आहे that means value of x is -2 so we can say it is -2 the whole cube -2 चा क्यूब आता क्यूब आहे म्हटल्यानंतर बघा काय असणार आहे -2 * -2 * -2 ठीक आहे क्यूब 3 वेळा बनवतात आता यातले 2 मायनस तर कॅन्सल झाले 2 मायनस कॅन्सल झाले त्याला एक मायनस उरलं हा 2 * 2 = 4 4 * 2 = 8 आणि एक मायनस आहे -8 काय what we observe here the value is 8 here the answer is -8 इथं प्लस आहे का इथं मायनस आहे so as we change the value of x positive to negative तर y ची व्हॅल्यू पण काय होणार आहे चेंज होणार आहे y ची व्हॅल्यू इथं 8 होती इथं मायनस आहे लास्ट केस मध्ये काय होतं even after changing the value of x changing the sign
just changing the sign, not value. G 2 होती थी minus 2 के. Then after also we are getting value of y same as value y, that is 4 4. But here after changing the value of x from positive to negative, the first value of x is 2. Afterwards we have taken the value of x as minus 2. After changing the sign value of sign of x, we are getting opposite sign value of y. ठीक है ना? So y ची value को बदलना है. So we can say f of minus x is equal to minus of f of x. x ची value जेव्हा change होते तेव्हा function ची value पण बदलणार आहे. ठीक आहे ना? So this is odd function. Next, write down modulus function. Modulus function. Now it is also an even function. Even function काय बोलूया आपण? Y is equal to f of x. तुम्हाला माहिती आहे y म्हणजे f of x, and this is mod of x. This is the symbol of mod. This is the symbol of mod. दोन बार है दोनों साइड का. ठीक है ना? ऐसा अर्थ क्या होता? ऐसा अर्थ ऐसा होता कि f of x is equal to x. Y is equal to f of x is equal to mod of x. This is the symbol of mod. ठीक है? mod म्हणजे दोन बार आहेत साइड का. मग याचा मीनिंग काय आहे? This f of x is equal to x. f of x ची व्हॅल्यू x च असेल. y is equal to x च असेल. पण तुम्ही म्हणाल सर जर y is equal to x असेल तर मग कशाला नाही दोन बार दिले? y ची व्हॅल्यू x जी इथं आहे ती विदाउट बार पण काढून टाकले आपण. ती कधी असेल? म्हणजे फॉर एक्झाम्पल y is equal to असं. मग तुम्ही म्हणताय सर y is equal to 5. कारण इथं आहे y is equal to mod x. दोन बार आहे आणि खाली पण काय y is equal to x. mod तुम्ही काढून टाकले म्हणजे इथं y is equal to mod of 5 आणि परत मग y is equal to 5. हे कधी असेल? if x is greater than 0. जर x हा शून्यापेक्षा मोठा असेल, 0 पेक्षा मोठा असेल किंवा 0 असेल म्हणजे काय x greater than or equal to 0. 0 किंवा 0 पेक्षा मोठा असेल तेव्हा आत जी लिहिलेली गोष्ट आहे इथं आतमध्ये ती आपण डायरेक्टली बाहेर लिहू शकतो. ठीक आहे? याच्या उलट हीच व्हॅल्यू अशी आहे मायनस ऑफ एक्स. असं कधी लिहू शकतो जेव्हा x is less than 0. जर या बारच्या आतमध्ये म्हणजे मॉड साइनच्या आतमधली व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल, x is less than 0. x is less than 0 म्हणजे काय? निगेटिव्ह. जर ही गोष्ट निगेटिव्ह असेल तर तुम्ही याला आणखीन एक मायनस साइन अप्लाय करणार. मग ती गोष्ट काय होणार? पॉझिटिव्ह होणार. मग तुला एक्झाम्पल आता आपण बघितलं y is equal to mod of 5. काय आन्सर येणार याचं? mod of 5 म्हणजे 5 येणार. कारण का आतमध्ये काय x आहे, x च्या जागी कोण आहे? 5 आहे आणि हा 5 पॉझिटिव्ह आहे आणि जर पॉझिटिव्ह असेल तर याला ऍज इट इज ओपन कर. हा जो x आहे त्याला ऍज इट इज x आहे चालेल. बट सपोज y is equal to minus mod of minus 5. Now tell me what is the value of x here? x ची व्हॅल्यू किती आहे इथे? -5. Here x is equal to -5. x ची व्हॅल्यू -5 आहे. मग काय सांगितलं इथं? जर if x is less than 0 that means that is म्हणतात. ठीक आहे ना? that is I dot u म्हणजे that is x is less than 5 that means x is less than 0. x हा 0 पेक्षा लहान आहे. निगेटिव्ह आहे ना? मायनस आहे. मायनस म्हणजे काय? 0 पेक्षा लहान. आणि जेव्हा 0 पेक्षा लहान असेल -5 तर याला आपण कसं लिहितो? मायनस ऑफ x म्हणजे काय? y is equal to minus of x. Now x ची व्हॅल्यू किती आहे? x ची व्हॅल्यू आहे -5. x ची व्हॅल्यू आहे -5. minus minus cancel, it will become plus. गंमत बघा. When there is a 5 inside the mod म्हणजे value of x is 5
then the value of y is also 5. And when value of x is minus 5, then also value of y is 5. जेव्हा x ची व्हॅल्यू 5 होती तेव्हा पण y चा आन्सर 5 आला. जेव्हा x ची व्हॅल्यू -5 होती तेव्हा पण y चा आन्सर 5 आला. हे कसं काय झालं? इथं बघा स्टेटमेंट काय आहे मॉड्युलस फंक्शनचं. y is equal to mod of x. Take x as it is. Take x out of the mod as it is if it is positive. जर ते पॉझिटिव्ह असेल त्याला आहे तसं बाहेर. आता 5 हा काय होता पॉझिटिव्ह होता त्याला आहे तसं बाहेर. मग काय झालं y is equal to 5. बघा हा x आहे तसा मी दिलेला आहे. y is equal to mod x. मग y is equal to x कधी लिहितो आपण जेव्हा हा x पॉझिटिव्ह असतो. मग पॉझिटिव्ह आहे 5 पॉझिटिव्ह आहे म्हणून मी डायरेक्टली 5 ला बाहेर. पुढे काय सांगितलंय ह्या x ला बाहेर घ्या आणि बाहेर घेतल्यानंतर मायनस साइन लावा. हे असं तरी करणार जेव्हा x निगेटिव्ह असेल. मग इथं बघा x किती होता -5 होता. ह्या -5 ला मी बाहेर घेतलं पण बाहेर घेतल्यानंतर काय सांगितलंय ह्या x ला बाहेर घ्या पण एक मायनस साइन लावा. मग बघा ह्याला मी बाहेर घेतलं ह्या -5 ला मी बाहेर दिलं आणि मी एक्स्ट्रा मायनस साइन पण दिलं. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे की x इथं आहे प्लस एक्स्ट्रा मायनस साइन. तुम्ही म्हणता असेल इथं तर मला एक मायनस साइन दिसतंय आणि इथं तर तुम्ही 2 साइन दिसतंय मायनस. इथं 2 नाही आहे इथं सुद्धा एकच आहे बघा. इथं एकच मायनस साइन आहे हे वाला. हे एकच मायनस साइन आहे. मग इथं 2 कशा आहेत? ते x मध्ये होतं. x ची व्हॅल्यूच निगेटिव्ह होती. x ची व्हॅल्यू किती आहे -5. आणि जेव्हा ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल इथं सांगितलेलं आहे जेव्हा ही व्हॅल्यू निगेटिव्ह असेल ती निगेटिव्ह व्हॅल्यू तुम्ही घ्या x आणि त्याला बाहेर एक मायनस साइन लावा. म्हणजे ही x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे आणि त्याला तुम्ही मायनस साइन लावलंय. मग त्यामुळे हे मायनस मायनस काय होणार प्लस होणार. अगेन यू आर गेटिंग द व्हॅल्यू पॉझिटिव्ह. सो मॉड फंक्शनचं काम काय आहे की इवन दो व्हॅल्यूज ऑफ x आर पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह इन बोथ द केसेस वी विल गेट द व्हॅल्यू ऑफ y ॲज पॉझिटिव्ह. x ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते किंवा निगेटिव्ह असते तुम्हाला y ची व्हॅल्यू ही पॉझिटिव्हच मिळणार. मग हा ग्राफ तुम्हाला सिमिलरिटी तुम्हाला दाखवतो काय होणार आहे. आताच आपण या क्लासमध्ये बघितलं y is equal to x चा कर्व कसा होता. This is the curve of y is equal to x. y is equal to x किंवा f of x is equal to x. y म्हणजे f of x. हे मी वारंवार काय बोलतोय तुमच्या लक्षात पाहिजे. y म्हणजे f of x. y is equal to x चा कर्व आपण बघितलाय. y is equal to x चा कर्व असा काय आहे कारण का या कर्व वरती कुठेही जा तुम्ही जी काही x ची व्हॅल्यू असेल ती y ची असेल. फॉर एक्झाम्पल इथं आहे 0,0 ओरिजिन इथं 1 गेला हा झाला 1,1 इथं गेला समजा हा काय झाला 2,2 x ची व्हॅल्यू 2 y ची व्हॅल्यू 2. इथं आलो आपण x ची व्हॅल्यू -3 y ची व्हॅल्यू -3 ठीक आहे. x पर -3 y पर -3. So on this curve the values of x and y are same. पण इथं गंमत काय आहे हा x is equal to y चा कर्व होता y is equal to x. But in this case see काय होणार आहे जेव्हा मी x ची व्हॅल्यू 1 ठेवणार 1 is a positive so as it is value of y will be 1. See mod of 1 y suppose काय फंक्शन आपलं y is equal to mod x. suppose x is equal to 1 असेल तर आन्सर काय होणार 1 असेल. 0 ला तो 0 झाला. so our first point is this if x is equal to 1 if x is equal to 1 y is equal to mod of 1 आंसर पण मिळाला. that means 1,1. if x is equal to 2 x ची व्हॅल्यू 2 असेल तर काय होणार y is equal to mod of 2 दोन पॉझिटिव्ह आहे 2 is a positive आहे तसं नाही म्हणजे कोणता पॉईंट आहे इथे ना 2,2 हा झाला 1,1. आता 3 पुट केलं तरी पण 3 येणार कारण का इथे सांगितलंय ह्या x ला मॉड मधून आहे असा बाहेर घ्या जर तो x पॉझिटिव्ह असेल. ठीक आहे.
आता मायनस साइन कधी लावायचं आता उलट बघूया सपोज x इज इक्वल टू -1 x ची व्हॅल्यू -1 म्हणजे काय y इज इक्वल टू मॉड ऑफ -1 आता बघा when x इक्वल टू -1 याला ओपन कसं करणार when this x is negative हा जर x नेगेटिव्ह असेल तर याला बाहेर घ्या आणखी एक नेगेटिव्ह साइन अप्लाय करा that means it will become minus of x आणि तो x किती आहे -1 so minus of x and x is a -1 minus plus again x is equal to -2 x ची व्हॅल्यू -2 ठेवूया काय होणार आहे y ची व्हॅल्यू y is mod of -2 आता बोललो मी when x is negative x जेव्हा निगेटिव्ह असतो म्हणजे काय शून्यापेक्षा कमी असतो लेस दॅन 0 असतो then अप्लाय निगेटिव्ह साइन मायनस पुन्हा अप्लाय करणार त्या x ला आणि तो x किती आहे आता इथं -2 आहे minus of -2 it will become +2 now see when x is equal to -1 y is equal to 1 आता असं नाही झालं x ची जी व्हॅल्यू आहे ती y ची आली का नाही when x is equal to -1 तरी पण y +1 x ची व्हॅल्यू -2 तरी पण y +2 आला म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असून सुद्धा y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आल्या सी when x is equal to -1 x ची व्हॅल्यू -1 असून सुद्धा y ची व्हॅल्यू किती आली +1 आली खाली नाही गेली इकडे नाही गेली त्या ग्राफचा तो ग्राफ कसा होता हा ग्राफ कसा होता -1 ला y पण -1 -2 ला y पण -2 दोन्ही सेम होत्या पण इथं बघा x ची व्हॅल्यू -1 और y ची व्हॅल्यू +1 then x ची व्हॅल्यू -2 y is equal to +2 आता x -2 म्हणजे इकडे आणि y +2 म्हणजे कुठे आलं इथं होतं त्याचा ग्राफ कसा बनतो हा वरतीचा लाईन अशी बोलते तशी त्या क्वाड्रंट मधला ग्राफ सेम होणार आणि इथं जो ग्राफ होता खाली हा जो ग्राफ होता याची मिरर इमेज वरती बनणार आहे ठीक आहे तो हा V शेप बनणार आहे मग काय झालं x च्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह असल्या तरी पण y च्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह तिथं असणारच आहे कारण y is directly equal to x and even though the values of x are negative then also values of y are positive जरी x ची व्हॅल्यू निगेटिव्ह असली तरी पण y ची व्हॅल्यू काय येतील पॉझिटिव्हच येतील दिस इज द स्पेशालिटी ऑफ मॉड्युलस फंक्शन आता तुम्ही सांगा मॉड्युलस फंक्शन इवन आहे की ऑड मग अशा पण बघी बॉडी इवन आहे जर तुम्ही x चं साइन बदललं x च्या व्हॅल्यूज पॉझिटिव्ह होत्या त्या निगेटिव्ह होत्या आणि तरीही y ची व्हॅल्यू बदलत नसेल तर ते फंक्शन कसं असेल इवन असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल x ची व्हॅल्यू 2 होती त्यावेळी y ची व्हॅल्यू किती आली 2 आली आणि x ची व्हॅल्यू आता -2 ठेवली तरी पण y ची व्हॅल्यू किती आली 2 आली म्हणजे x चं जे आपण साइन आहे ते बदललं x चं साइन तर पॉझिटिव्ह होतं इथं आणि ते निगेटिव्ह आहे पण y चं साइन बदललं का नाही y चं 2 होतं इथं y चं साइन परत किती आहे 2च आहे y चं साइन बदललेलं नाहीये त्यामुळे हे कसं आहे मॉड्युलस फंक्शन हे कसं आहे इवन फंक्शन आहे इवन आफ्टर चेंजिंग द व्हॅल्यू ऑफ x y value of y doesn't change so आपण म्हणू शकतो f of -x is equal to f of x -x ठेवला काय आणि +x ठेवला काय ह्या व्हॅल्यूज सेम आहेत किंवा आपण असं म्हणू शकतो f is x पॉझिटिव्ह असेल is equal to value of y and x निगेटिव्ह पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ x ला जी व्हॅल्यू आहे ती जर निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ x ला असेल सो वी कॅन से द फंक्शन इज इवन फंक्शन हे मॉड्युलस फंक्शन म्हणून कसलं फंक्शन आहे इवन फंक्शन आहे ठीक है Okay, now next function is greatest integer function. Greatest integer function. Before that, see, याचा आन्सर मला सांगा -29 असेल तर काय येणार mod of -29 it will be minus of -29 it will become +29 नंतर जशी प्रॅक्टिस होईल त्यावेळी तुम्ही असं लक्षात ठेवू शकता फॉर एक्झाम्पल 7 चं 7 and -7 चं पण 7 असेल
ठीक आहे, हे नंतर लक्षात ठेवू शकता, पण इनिशियली तुम्ही असं लक्षात ठेवा की मायनस ऑफ 68 it will be minus of minus 68 it becomes plus 68. ठीक आहे, अशा टाइप मध्ये लक्षात ठेवा म्हणजे you will the definition will become fit to your mind. ठीक आहे, जी काय डेफिनेशन असेल तुम्हाला परफेक्टली मिळून जाईल. नाउ व्हॉट इज ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन हे बघूया आपण. नाउ दिस इज द सिम्बॉल y, or we can say f of x is equal to curly bracket x. याचं मीनिंग काय आहे? ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन म्हणजे याचं मीनिंग आहे ग्रेटेस्ट integer less than or equal to x. Greatest integer less than or equal to x म्हणजे सर्वात मोठा इंटिजर लेस दॅन और इक्वल टू x म्हणजे काय x पेक्षा छोटा किंवा x एवढा. ठीक आहे, इंटिजर म्हणजे काय पहिल्यांदा जे बघा आपण नॅचरल नंबर्स काय असतात. नॅचरल नंबर्स म्हणजे काउंटिंग नंबर्स आपण त्याला म्हणतो. नॅचरल नंबर्स नैसर्गिक संख्या, ज्या संख्या आपण मोजू शकतो एका पेटीमध्ये 10 मध्ये मोजता येतात. ठीक आहे ना, पण असं म्हणू शकत नाही की एका या रूम मध्ये की -6 -6 असं नाही, कारण त्या नॅचरल थिंग्स आहेत. ठीक आहे ना, निगेटिव्ह आपण लिहू शकतो. सो ज्याला आपण काउंट करू शकतो दॅट आर नॅचरल नंबर्स. सो काउंटिंग कुठून चालू होतं? 0 पासून चालू होतं का 1 पासून? तर 1 पासून. सो नॅचरल नंबर्स कुठून चालू होतात? 1 पासून. सो 1 2 3 हे काय झाले नॅचरल नंबर्स आहेत. यामध्ये जर 0 ऍड झाला नॅचरल नंबर्स, यामध्ये जर 0 ऍड झाला तर याला म्हणायचं होल नंबर्स. होल नंबर्स शून्याने येऊन जी काही कमतरता होती ती कमतरता पूर्ण केली. आर्यभट्टाने आपल्या इंडियाचे आर्यभट्ट त्यांनी शून्याला शोध लावला. जोपर्यंत शून्य नव्हतं तोपर्यंत 10च्या पुढे लोक 9च्या पुढे जाऊ शकत नव्हते. 9 नंतर 10 कधी बनला जेव्हा शून्य आला. त्याला खूप इम्पॉर्टन्स आहे. तोपर्यंत 9 चा कडे होते 1 to 9 आणि आर्यभट्ट हे इंडियाचे त्यांनी 0 शोधला आणि ह्या 1 to 9 ला काय झालंय संपूर्ण रूप आलेलं आहे पूर्ण. सो याला काय म्हणतात होल नंबर्स. होल नंबर्स. ठीक आहे, ही नैसर्गिक संख्या आणि ह्या पूर्ण संख्या. त्याच्यानंतर यात निगेटिव्ह नाही आहे. आता जर याला आपण निगेटिव्ह पण ऍड केले म्हणजे 0 च्या इकडे आणखी गेलो, आता 1 च्या इकडे गेलो तर 0 आलं, आता 0 च्या इकडे पण गेलो तर मग काय ना डॉट 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 इन्फिनिटी पासून आपण आलो -4 -3 -2 -1 मग 0 1 2 3 हे जे आहेत याला म्हणायचं इंटिजर्स. बघा मी पॉइंट वाले नंबर्स घेतलेले नाही, जे कंप्लीट नंबर्स आहेत. ठीक आहे ना, त्यामध्ये कुठला पॉइंट नाही 1.3 1.5 असं नाही, याला म्हणायचं इंटिजर्स. ठीक आहे, आता जर मी यामध्ये पॉइंट्स ऍड केले तर म्हणायचं फ्रॅक्शन्स. समजा आता 7.5 तर आता फ्रॅक्शन इथं फ्रॅक्शन ऍड झाला 0.5 चा फ्रॅक्शन ऍड झाला, ते झाले फ्रॅक्शनल नंबर्स. इंटिजर्स आणि फ्रॅक्शनल सगळे जर ऍड केले then we will get real numbers. तुम्हाला माहिती आहे रिअल नंबर्स जे अस्तित्वात आहेत ते रिअल नंबर्स ज्यांचं रूट मध्ये साइन निगेटिव्ह असतं ते तुम्हाला माहिती आहे इमॅजिनरी नंबर्स. हे पण तुम्ही 10th क्लास मध्ये बघितलं. डिस्क्रिमिनंट बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये डिस्क्रिमिनंट होता b² - 4ac याला डिस्क्रिमिनंट म्हणायचं तुम्ही d. And when this discriminant is less than 0, when this discriminant is negative, what you say? The quadratic equation does not have any root. त्या quadratic equation ला रूट नाही आहे. रूट नाही म्हणजे does not have any real root. Real root नाही. Real root नाही म्हणजे कसले रूट आहेत? इमॅजिनरी रूट्स आहेत. म्हणजे रूटच्या आत निगेटिव्ह चालत नाही. पण हे सोडा मग उरले कुठलं हे इमॅजिनरी झालं. मग इंटिजर प्लस फ्रॅक्शन हे सगळ्यांना पकडलं म्हणजे आपले आदले बंदे पण येतात 0.5 0.7 0.893 1.35 2.78 आदले बंदे सगळे आले तर हा पूर्ण जो
नंबर लाईन असेल पूर्ण नंबर लाईन दॅट इज कॉल्ड रॅशनल नंबर्स रिअल नंबर्स ठीक आहे आणि जे ठळक फक्त नंबर्स घेतले तुम्ही निगेटिव्ह असू दे झिरो असू दे पॉझिटिव्ह असू दे जर ओनली कंप्लीट नंबर्स घेतले तर दीज आर इंटिजर्स ठीक आहे लक्षात राहील इंटिजर्स म्हणजे काय इंटिजर मधले निगेटिव्ह काढून टाकले तर होल नंबर म्हणजे काय नॉन निगेटिव्ह म्हणतात नॉन निगेटिव्ह म्हणजे झिरो आणि पॉझिटिव्ह लक्षात घ्या तुम्हाला जर विचारलं कोणी नॉन निगेटिव्ह म्हणजे काय तर जनरली मुलं म्हणतात पॉझिटिव्ह नॉन निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह नव्हे नॉन निगेटिव्ह म्हणजे झिरो आणि पॉझिटिव्ह झिरो पण नॉन निगेटिव्ह आहे ना जेव्हा पर्टिक्युलरली पॉझिटिव्ह म्हणतील तेव्हाच पॉझिटिव्ह जेव्हा कोणी म्हटलं नॉन पॉझिटिव्ह म्हटल्यावर मुलं म्हणतात निगेटिव्ह नाही नॉन पॉझिटिव्ह म्हणजे झिरो आणि निगेटिव्ह ठीक आहे सो इथं झिरो आणि पॉझिटिव्ह आहे म्हणजे कसं आहे नॉन निगेटिव्ह आहे नॉन निगेटिव्ह म्हणजे होल नंबर्स आणि झिरो पण नसेल तर आता हे कंप्लीट पॉझिटिव्ह आहे आणि जेव्हा पॉझिटिव्ह आहे त्याचं काय झालं नॅचरल नंबर्स ठीक आहे तर इंटिजर्स म्हणजे काय इंटिजर्स कॅन बी पॉझिटिव्ह कॅन बी निगेटिव्ह और कॅन बी झिरो काही असू शकतात इंटिजर्स होल नंबर्स हे काय असतात झिरो आणि पॉझिटिव्ह आणि नॅचरल नंबर्स आर ऑलवेज पॉझिटिव्ह नॅचरल नंबर्सना काउंट करता आलं पाहिजे रिअल लाईफ मध्ये कुठलेही ऑब्जेक्ट्स घ्या ऑब्जेक्ट्सला मोजता येणारे नंबर म्हणजे नॅचरल नंबर्स नाउ ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू x असा इंटिजर जो x किंवा x पेक्षा कमी आहे पण ग्रेटेस्ट आहे एक्झाम्पल घेतल्याशिवाय समजणार नाही फॉर एक्झाम्पल 5.7 आता याची व्हॅल्यू किती असणार आहे तर ते पुढे सांगितले याची व्हॅल्यू काय आहे ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू x सगळ्यात मोठा इंटिजर पण x किंवा x पेक्षा छोटा आता 5.7 किंवा 5.7 पेक्षा छोटा पण सर्वात मोठा आता 5.7 पेक्षा छोटे छोटे इंटिजर कोणते आहेत नंबर लाईन वर जर बघितलं तर 1 2 3 4 5 इथं 5 आहे इथं कुठं 5.7 आहे मग इथं कुठं 6 असेल मग 5.7 पेक्षा छोटे पण कोण आहे 5 आहे 4 आहे 3 आहे 2 आहे 1 आहे या 5.7 पेक्षा लेस त्याच्या इतका किंवा त्याच्यापेक्षा लेस आता त्याच्या इतका तोच इंटिजर आहे का 5.7 इंटिजर नाही आहे 5.7 इज रॅशनल नंबर किंवा फ्रॅक्शन आहे तो त्याच्यापेक्षा छोटा इंटिजर पण सर्वात मोठा पण त्याच्यापेक्षा छोटे कोण आहे 5 4 3 2 1 हे सगळे त्याच्यापेक्षा छोटे 0 -1 -2 त्यातला सर्वात मोठा कोण आहे 5 ची व्हॅल्यू झाली 5 सो हे स्टेटमेंट इज इटसेल्फ अ डेफिनेशन हे जे स्टेटमेंट आहे हेच डेफिनेशन आहे की ह्या x पेक्षा छोटा पण सर्वात मोठा इंटिजर फॉर एक्झाम्पल सी 7.9 पेक्षा लहान कोण आहे 7 आहे 6 आहे 5 आहे यांच्यापेक्षा लहान पण सर्वात मोठा 7 सपोज असेल 65.78 आता 65.7 पेक्षा लहान कोणते आहे 65 आहे 64 आहे 63 आहे त्यातला सर्वात मोठा कोण आहे 65 मग ह्या कर्ली ब्रॅकेट 7.9 चा आन्सर असणार आहे 7 कर्ली ब्रॅकेट 65.78 चा आन्सर असणार आहे 65 ठीक आहे आता मी जे तुम्ही हे करतोय ते तुम्ही सॉल्व करून बघा लगेच कोणती सॉल्व करा 3.5 8.6 -4.5 सिंपल आहे ना 5.7 ला 5 लिहिलं 7.9 ला 7 लिहिलं 65.78 ला 65 लिहिलं देन -70.9 आता मग 5.7 ला 5 आला 7.9 ला 7 मग 65.78 ला 65 मग 3.5 ला काय आला 3.5 पेक्षा लहान पण सर्वात मोठा 3210 त्याचा सर्वात मोठा 3 8.6 पेक्षा लहान पण सर्वात मोठा किती ना 8 -4.5 पेक्षा लहान पण सर्वात मोठा किती ना -4 हां आणि -70 कारण काय इथं बघा 5 ला 5 आहे 7 ला 7 आहे 65 ला 65 3 ला 3 8 ला 8 -4 ला -4 -70 ला -70 पण हे चुकीचं आहे हे दोन चुकीचे आहेत तुम्ही बघा का सर बघा ना इथे 5 आहे 5 7 आहे 7 आहे 65 ला 65
3 ला 3, 8 ला 8, -4 ला -4 का नाही आणि -17 ला -17 का नाही. मग आता याचं रिझन बघा, इथंच मिस्टेक होते. मी काय सांगितलं होतं, इथं जो नंबर आहे त्याच्यापेक्षा छोटा पण सर्वात मोठा, लेस दॅन दिस, ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू दिस. ठीक आहे ना, ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू दिस. आता -4.5 नंबर लाईन वर जर बघितलं, दिस इज 1 2 3 4, हा झाला -4, हा झाला -3, मग -4.5 तर इथे ना, हा झाला -6, हा झाला -7. मग काय सांगितलंय, -4.5 हे आहे इन्साइड, त्याच्यापेक्षा छोटा पण सर्वात मोठा. मग आता ह्याच्यामध्ये छोटा -4 ते छोटा आहे का? -4 कसा आहे, मोठे आहे. इकडचे नंबर्स कसे असणार आहेत, मोठे असणार आहेत. these numbers are greater, -4 -3 -2 -1, these are greater numbers. -4.5 पेक्षा लेस नंबर कुठला असणार, या साईडला असणार आहे. -5 -6 -7 निगेटिव्ह नंबर्स आहेत. निगेटिव्ह नंबर्स मध्ये छोटे नंबर्स कोणते असतात, ज्यांचे मॅग्निट्यूड मोठे असतात. सो -4.5 पेक्षा लहान, लेस दॅन दिस बट ग्रेटेस्ट, दिस -5. सो याचा आन्सर काय येणार, -4 नाही का -5 येणार. ठीक आहे, नाव इट इज करेक्ट. -17.9, -17.9 नंबर लाईन आहे, इथं 0, इथं समजा 10 आहे, इथं 20 आहे, -10 -20, समजा इथं आहे -17.9. लेस दॅन -17.9, लेस दॅन -17.9 मध्ये काय येणार, -18 पहिला नंबर येणार, कारण -17 इकडे असणार आहे. मग -17.9 पेक्षा लेस दॅन -17.9, that is -18 -19 -20, त्यातला सर्वात मोठा कोण असणार आहे, -18, त्यातला सर्वात मोठा असणार आहे -18. सो इथे काय आन्सर आहे ना, -18. सो कन्फ्यूज करायला तुम्हाला मी असं सांगितलं होतं. तर लक्षात घ्या, जेव्हा निगेटिव्ह येणार आहे त्यावेळी इथं जे आहे तेच इथं लिहायचं नाही. इथं मी खूप सारे एक्झाम्पल घेतले ज्यामध्ये असं होतं, जी व्हॅल्यू स्टार्ट होती तीच आन्सर आलं. पण निगेटिव्ह मध्ये तसं होणार नाही. निगेटिव्ह मध्ये ज्यावेळी तुम्ही -4.5 च्या जागी इथं -4 लिहाल तर तो -4 लेस दॅन असणार आहे, हा तो -4 याच्यापेक्षा मोठा असणार. पण इथं काय सांगितलं, लेस दॅन व्हॅल्यू पाहिजे. निगेटिव्ह मध्ये तसं होत नाही. ठीक आहे, या साईडची व्हॅल्यू घ्यायची, निगेटिव्ह मोठी व्हॅल्यू, छोटी व्हॅल्यू कुठे असणार आहे, या साईडला असणार आहे, त्यातली सर्वात मोठी. आणि लास्ट वन, सपोज कर्ली ब्रॅकेट मध्ये असेल 9 किंवा 28, तर इथं डायरेक्टली 9 लिहून द्या, इथं डायरेक्ट 28 लिहा. इथं असेल -7 असेल तर -7 लिहा, -45 असेल तर -45. कारण का इथं काय सांगितलंय, ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू x, सर्वात मोठा इंटिजर याच्यापेक्षा किंवा याच्यापेक्षा छोटा. आता 9 किंवा 9 पेक्षा लहान, मग 9 आहे, मग 9 8 7 मध्ये आता सगळ्यात मोठा पण आहे 9. पण इथे कसं करू शकत नव्हतं आपण, 5.7 किंवा 5.7 पेक्षा लहान इंटिजर. मग 5.7 किंवा 5.7 पेक्षा लहान, मग 5.7 ला आपण का नाही पकडलं, कारण 5.7 हा इंटिजरच नव्हता. जरी डेफिनेशन मध्ये काय आहे, ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू x, याच्या पेक्षा छोटा किंवा याच्या इतका. मग 5.7 पेक्षा लहान किंवा 5.7 याच्यात सगळ्यात मोठा इंटिजर, तर 5.7 हा इंटिजरच नाही. मग त्याच्या इतकी व्हॅल्यू सोडवून द्या, मग त्याच्यापेक्षा कमी पकडलं पाहिजे. मग 5 6 5 4 3 2 बनवलं, त्यातली सगळ्यात मोठी कोण आहे, 5. पण ज्यावेळी कंप्लीट नंबर्स घेतले आता हे किंवा याच्यापेक्षा लहान, यातली सर्वात मोठी ग्रेटेस्ट इंटिजर लेस दॅन ऑर इक्वल टू x, म्हणजे हा x आहे, किती आहे, 9 आहे. 9 or less than 9, out of this the greatest इंटिजर. -7 or less than -7, -7 एक आहे आणि -7 पेक्षा लेस दॅन 7, -7 म्हणून आले, -7 -6 -5 हे दिला नाही. -7 पेक्षा लेस दॅन म्हणून आले, -7 -8 -9 इकडे जायचं, -7 -8 -9, त्यात सर्वात मोठा कोण आहे, -7.
-45 पेक्षा लहान कोण आहे? -45 -44 येईल का? नाही, ते कधी येतं? पॉझिटिव्ह मध्ये येतं. निगेटिव्ह मध्ये कोणत्या मध्ये लहान असणार? -45 -46 -45 आणि ह्याचा सगळ्यात मोठा इंटिजर कोणता असणार आहे? -45. नाउ सर्वात इम्पॉर्टंट याचा ग्राफ. हा ग्राफ व्हेरी इम्पॉर्टंट म्हणू शकतो तुम्ही और जेडब्ल्यू पॉइंट ऑफ व्यू व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, 5 स्टार करा, 2 स्टार पण, ठीक आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शनचा कर्व. Now, when we substitute value of x 0, 0.5, 0 ठेवली तर 0 चे 0.5 ठेवलं, 0 पेक्षा 5 पेक्षा लहान पण सर्वात मोठी 0, 0.9 लेस दॅन 0.9 इज 0. म्हणजे जोपर्यंत आपण व्हॅल्यू 0 0 0 पुट करतोय, x ची व्हॅल्यू 0, y ची व्हॅल्यू 0, x ची व्हॅल्यू 0.5, then also y value of y is 0, because see here is the value. ह्या सगळ्या व्हॅल्यू कोणाच्या आहेत? These are the values of x in the circle. These are the values of x. बता इथं कोण आहे? x आहे. आणि या ज्या आलेल्या आहेत in the square or rectangle, ह्या कोणाच्या व्हॅल्यू आहेत? y. पण जसं जसं मी x पुट करत गेलो, मग 5.7 पुट केला तरी पण 5 चा आला, 5.6 पुट केला तरी पण 5 आला, 5.9 पुट केला तरी पण 5 आला, 5.65 पुट केला तरी पण 5 आला. म्हणजे काय? 5 to 6 याच्यामधलं काही जरी पुट केलं तर आन्सर 5 आला. तसंच 0.1 पुट केला 0, 0.3 ला पण 0, 0.8 ला पण 0, 0.5 ला पण 0. So value of x is from 0 to 1. 0 to 1 तुम्ही काहीही पुट करा, you will get the value of y as 0. y ची व्हॅल्यू तुम्हाला 0 मिळेल. And once you put the value of x as 1, जेव्हा तुम्ही x ची व्हॅल्यू 1 पुट करणार त्यावेळी y ची व्हॅल्यू पण किती येणार? 1. x कसं दाखवलं आपण? सर्कल. y कसं आहे? रेक्टँगल. x ची व्हॅल्यू 1 पुट करा, 1 पेक्षा लहान किंवा 1 इतका पण सर्वात मोठा पण असतो 1, तेव्हा x ची व्हॅल्यू 1 येते. आता x ची व्हॅल्यू 1.1, 1.2, 1.3, 1.4, 1.5, x ची व्हॅल्यू किती पण टाका, y ची व्हॅल्यू किती झाली? 1 च झाली. म्हणजे तिथून पुढे y ची व्हॅल्यू 1 येते. कुठपर्यंत? जोपर्यंत x ची व्हॅल्यू 2 येत नाही. जशी x ची व्हॅल्यू 2 आली, y ची व्हॅल्यू पण 2 येणार. ठीक आहे? परत 2.1, 2.2, 2.3 जसं आपण 2.1, 2.2, 2.3, 2.9 value of x changes from that are fractions of 2 put केल्या, we are getting value of y as 2 only. So इथं 2 मिळणार. So या प्रकारे हा ग्राफ असणार आहे. नेगेटिव्ह मध्ये पण सेम. So this is the curve of y is equal to greatest integer function x. So hope you are studying well. If you have any doubt, please directly contact me in your group. There is my contact number. You can directly call me or message me on WhatsApp. And stay safe, stay healthy. Thank you.